नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅशच्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचा
राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक
3. तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकील पत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हरणे बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये कुणे हा प्रसिद्ध धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोटी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा संगम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या दक्षिण पश्चिम मेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हा भारताच्या दक्षिण पश्चिमेला समुद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे भारताच्या उत्तरेला असणारे देश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 2021च्या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2005 पासून देण्यास सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा या नदीवर नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत यांची गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी नदीचे खोरे हे अरुंद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांचा राजीनामा सादर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हा निर्माण झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणाच म्हणतात? रसायनांचा राजा कोणाच म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितवा क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने वैध असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 60 किलोमीटर पर आवर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर पर आवर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परिवहन वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालन परवानाचे व्यक्तीसह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल.